आमच्याकडून ते पुस्तक काय वाचणार आहे, वाचावं लागेल, पर्याय नाही. परत तोच मुद्दा आहे माझा, जर या 3 ते 4 वर्षामध्ये जर तुम्ही तुमच्या मेंदूला समृद्ध केलं तर हा पुढच्या 30 ते 40 वर्ष तुम्हाला योग्य सर्व्हिस देईल, बेस्ट सर्व्हिस देईल तुम्हाला. कारण हे वयच असं आहे, ह्याच वयात फास्ट ग्रोथ होती. जे पाहिजे तुम्ही ते ह्याच वयात मिळवू शकता, नंतर होणार नाही. आज तुम्ही तुमच्या पालकांना काय करा, 2-3 पुस्तक निवडून द्या, सांगा पप्पा हे वाचून काढा म्हणा. त्यांच्याकडून 2 वर्ष वाचणं होणार नाही. त्याच्या मागे कामच तेवढे. आज त्यांना सगळं बघावं लागतं, शेती असलं शेती बघावं लागतं, बिझनेस असलं बिझनेस बघावं लागतो, सगळ्या समाजाचे तुमचे नातेवाईक वगैरे ते मेंटेन करावं लागतात. याच्या लग्नाला जा त्याच्या लग्नाला जा, वेळ भेटणार आहे त्यांना वाचायला नाही. त्यांना म्हणलं पप्पा उद्यापासून तुम्ही जिमला जायचं नाही तर व्यायाम करायला जायचा. पप्पा म्हणते मला जिम दिवसभर चालतंय, पुढे जिमला लावतो मला तू. म्हणजे फॅक्ट आहे ती, कारण त्याच्यामध्ये कामं तेवढे, ती वेळच नाही त्यांच्याकडे आज, पण ती वेळ तुमच्याकडे आहे. तुम्ही करू शकता, 1 तास व्यायाम करू शकता, 1 तास वाचन करू शकता. बुद्धीचा विकास करायचा असेल तर तुम्हाला वाचन करावंच लागेल. जितकं वाचन कराल तेवढे तुम्ही समृद्ध व्हा.